आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी नानकटाई एकदम सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी एकदम खस्ता बनते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे घेतलेला आहे एक मोठा काचेचा बाउल, त्यात टाकलेला आपण 1 वाटी तूप, 1 वाटी पिठी साखर। याला आपण हलक्या हाताने फेटून घेणार आहोत आणि हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण पाण्यात एक गोळा टाकून बघणार आहोत। गोळा जर पाण्यावरती तरंगला तर समजून घ्यायचं आपलं बॅटर परफेक्ट बनलेलं आहे। त्यानंतर एक जाळी ठेवून त्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्राय इंग्रेडिएंट्स, 2 वाटी मैदा, 1 वाटी बेसन पीठ आणि त्याच्या निम्मे रवा आणि या ठिकाणी आपण वापरणार आहोत मिल्क पावडर। मिल्क पावडर तुम्ही स्किप भी करू शकता। त्या ठिकाणी आपण कस्टर्ड पावडर ही यूज करू शकतो फ्लेवरसाठी। कुठल्याही फ्लेवरचा आपण नानकटाई बनवू शकतो। त्यानंतर आपण याचा चांगला हलक्या हाताने गोळा बनवणार आहोत। यात आपण कुठल्याही प्रकारचं दूध वापरणार नाही आणि पाणीही वापरणार नाही। याप्रमाणे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं आपण याला रेस्टसाठी ठेवूया। त्याच्यानंतर आपण कढाई प्रीहीट होण्यासाठी ठेवूया गॅसवरती आणि ओव्हन ही प्रीहीट करून घेऊया। आपण हे बेक करणार आहोत 180 डिग्री ओव्हनमध्ये आणि कढाईमध्ये वेळ लागणार आहेत आपल्याला 20 ते 25 मिनिटं। तर याप्रमाणे आपण छोटे छोटे गोळे करून आपण ट्रेमध्ये ठेवणार आहोत। चांगलं दूर अंतरावर ठेवायचे आहेत। याप्रमाणे